बोला की तिथून रिक्षा आणि तुम्ही स्टेशनला ठीक जाऊ आहे शकता. मॅडम, ठीक आहे बा हा? तुम्ही रेल्वे स्टेशनला जाऊ शकता. खाकी वर्दीमध्ये आणि महाराष्ट्र पोलिसांमध्ये अजून पण माणुसकी जिवंत आहे. आता जिवंत उदाहरण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला दिसून आलेलं आहे. 2 दिवस झाले इथं एक्सप्रेस हायवेला नागरिकांचे एवढं हाल होतात ते अक्षरशः त्यांना प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही. हां, टँकर पलटून तिथं अपघात झाला. हे राज्य सरकार फक्त काय आहे, कर वसूल करण्यासाठी आहे. टॅक्स फास्टॅग मारा आणि स्पीडमध्ये जावा, फक्त आमच्याकडं फक्त पैसा येऊन द्या, कोटीच्या कोटी गिळंकृत करायचं. हां, हे राज्य सरकारचं नाकर्तेपणा आहे, हे नालायक सरकार आहे. आज खाकीतला देव माणूस जागा झाला आणि त्या नागरिकांसाठी अक्षरशः आमचा महाराष्ट्र पोलीस, लोणावळा पोलीस धावून आलेत. त्यांच्या या कार्याला माझा सॅल्यूट आहे. नागरिकांनी पोलिसांवर दाखवलेला विश्वास हा फार लाखामोलाचा आहे. राज्यकर्ते तुम्ही बसवा कोट्यावधी घोटाळे करत. आम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे. आम्ही केलेलं कामाची पावती तुम्ही कुणाला द्यायची गरज नाही. आमचं कामाची पावती आमचा परमेश्वर देणार आहे. त्याच्यामुळं आमच्या या पोलीस बांधवांनी जे कार्य केलं आहे, या कार्याला सबंध महाराष्ट्र नाही, सबंध भारत सॅल्यूट करतो. नागरिकांना मी एकच सांगन की अशावेळी जे आपल्याला मदत करतात त्यांच्या पाठीवर, त्यांच्या डोक्यावर एक मायेचा हात ठेवून त्यांना आशीर्वाद द्यावं. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा असं वेळप्रसंग असे घडतात तर नागरिकांनी सरळ हाताने पुढे येऊन अशा लोकांना मदत करावी. याच व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगू इच्छितो. सॅल्यूट ऑफ महाराष्ट्र पोलीस, सॅल्यूट ऑफ लोणावळा पोलीस. जय हिंद, जय महाराष्ट्र.